शेडबाबांची स्मृती आपणाच्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी राहिली पाहिजे म्हणून सातत्याने दरवर्षी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। शेडबाबांनी घालून दिलेले संस्कार, शेडबाबांनी ज्या पद्धतीने या माळरानावर कारखान्याची निर्मिती केली आणि यशस्वीपूर्ण चालवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळी या निमित्तानं सातत्याने शेतकरी असेल, कर्मचारी असेल आणि त्या अनुषंगिक असलेले सर्व घटकांचा विचार करून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आमचा सातत्याने त्या ठिकाणी राहिलेला आहे। आजही कारखान्याला जर पाहिलं तर अनेक पुरस्कारांनी त्या ठिकाणी आपल्याला सन्मानित करत आलं। आपल्या सगळ्यांचं खरं तर त्या ठिकाणी हे श्रेय आहे। सर्व शेतकरी आणि शेतकऱ्यांना सातत्याने त्या ठिकाणी योग्य प्रकारचं मार्गदर्शन करायचं काम आम्ही सर्व संचालक, आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी करत असतात। आजही पण एक उत्कृष्ट प्रकारचा कारखाना चालवत असताना चांगला बाजारभाव देण्याची परंपरा आपली विघ्नर कारखान्याची त्या ठिकाणी राहिलेली आहे। ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व तरुण सहकारी त्या ठिकाणी काम करत असताना उद्याच्या काळामध्ये जरी आपल्याला काही शंका वाटत असल्या, जे राजकीय घडामोडी आपण आता पाहत आलेल्या आहेत, पण तरी पण त्याच्यामधून सुद्धा आम्ही प्रथमतः कारखान्या एक चांगल्या स्थितीमध्ये चालवण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहिला आहे आणि इथून पुढच्या काळातही राहणार आहे, की ज्याची झळ कधीही शेतकऱ्याला, कर्मचाऱ्याला किंवा त्या अनुषंगिक असलेल्या घटकांना त्या ठिकाणी बसणार नाही याची प्रथमतः काळजी आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। कारण शेडबाबांनी हे जे काही रोपटं लावलंय त्याचं एक चांगल्या पद्धतीचं त्याची जपणूक करण्याची जबाबदारी खरं तर आपली, तुमची, आमची आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची या निमित्ताने या ठिकाणी असणार आहे। शेडबाबांच्या प्रति मी श्रद्धांजली अर्पण करतो। खरं तर आपण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो।